मी येते. स्वानंदी, मणीला जर कळलं ना की सरपोतदार त्याचे वडील आहेत तर तू सरपोतदारांना जाब विचारणार, आणि सरपोतदारांना कळलं ना की मणीला हे माहिती आहे तर ते मणीला कधी जेलमधनं बाहेर पडू देणार नाही. स्वानंदी, हे मणीला कळता कामा नये. हा, हॅलो, तुझ्या लक्षात येत आहे ना? हो मॅडम. मणी जेलमध्ये आहे तोपर्यंत त्याला कधीच कळता कामा नये. जेसी, तू इतक्या रात्री माझ्या कॅबिन मध्ये काय करतेस? सर, फाईल घ्यायला आले होते. आज रात्री त्याच्यावरती आर्टिकल लिहायचंय ना, सो पण तुम्ही इथे, आय मीन एवढ्या रात्री तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? ही बॅग काय आहे त्या बॅगेत? अगं काही नाही, ऍक्च्युली त्या दिवशी माझं घर तोडल्यानंतर मी तुझ्याकडे काही फाईल्स आणि कागदपत्र दिली होती ना, तशीच काही कागदपत्र आणि फाईल्स मी माझ्या एका मित्राकडे दिली होती. ऍक्च्युली तो आज चेन्नईला चाललाय, त्यामुळे मग मी ही बॅग इकडे घेऊन आलो ऑफिसमध्ये ठेवायला. एनिवे, ते जाऊ दे. सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला आणि एका कामगाराला त्याचा जीव गमवावा लागला, हे तुला कळलं असेलच. येस सर, खूप वाईट झालं खरं तर. हे सरपोतदारांसारखे राजकारणी असतात ना, ते त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून हे असे फॅक्टरी सारखे धंदे उघडतात. तिथे काहीही घडत नाही, यांचा काळा पैसा पांढरा होत राहतो आणि या कामगारांसारख्या गरिबांना मात्र आपला जीव गमवावा लागतो. मी यावर एक जळजळीत आर्टिकल लिहिणार आहे. तो मणी, तो नाहक अडकलाय या सगळ्यात, त्याला जेलमध्ये जावं लागलंय, आणि खरा कल्प्रिट सरपोतदार तो उजळ माथ्याने फिरतोय बाहेर. त्याला एक्सपोज करायचंय मला. जेसी, या आर्टिकलसाठी मला ना काही बाईट्स हवेत, त्या कामगाराच्या फॅमिलीचे. तू ते बाईट्स आणशील? त्या कामगाराच्या फॅमिलीचे, इतर कामगारांचे आणि त्या वस्तीत राहणाऱ्या सगळ्यांचे मला बाईट्स हवेत. जेसी, आपण या लोकांच्या पाठीशी उभं राहायला हवं, यांच्या अन्यायाला वाचा फोडायला हवी. या सरपोतदारांना ना कायद्याच्या कचाट्यात यावेळेला आणायचंच. जेसी, तू लगेच कामाला लाग. येस सर. एनिवे, गुड नाईट. गुड नाईट सर. सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात. त्या सरपोतदारांनी तुमचं घर पाडलंय, पण तुमच्या हातला पत्रकार अजून संघर्ष करतो. तुम्ही ना सर फायटर आहात, फायटर. आमच्यासारख्या 100 लोकांचे इन्स्पिरेशन आहात. सॅल्यूट आहे तुम्हाला. मणी सर, तुम्हाला अटक झाली म्हणून वॉर्डन मॅडमला सुद्धा टेन्शन आलंय. वाटलंच होतं. तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही पोलिसांना सगळं सत्य सांगून टाका, म्हणजे या प्रकरणात तुमचा काहीच हात नाहीये हे सांगून टाका त्यांना. नाही स्वानंदी, मी जर तसं सांगितलं तर साहेबांना नाही का अटक होणार? मग होऊ दे की त्यांना अटक. स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? साहेबांना अटक होऊ देऊ? स्वानंदी, त्या माणसाने मला रस्त्यावर उचलून स्वतःच्या घरात आणलं, मुलासारखा सांभाळ केलाय माझा. आज मी जो काही ना, मुळात मी जिवंत आहे ना, तो साहेबांमुळे. आणि त्यांना अटक होऊ देऊ? मी तुम्हाला याआधी सांगितलंय स्वानंदी, तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला, साहेबांना नाही बोलायचं. आता बोलला ते शेवटचं. ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल आणि तुमच्या ह्या देवाचा राक्षसी चेहरा तुमच्या समोर येईल, तेव्हा काय होईल या कल्पनेनेच मला भीती वाटतेय. मणीला अरेस्ट झालीये, पण हे प्रकरण इथे संपलेलं नाहीये. मणीने जर पोलिसांना सांगितलं की या सगळ्याशी त्याचा काहीच संबंध नाहीये, तर त्याच्या विरुद्ध प्रूफ काय? फक्त त्याचं कन्फेशन. आणि जर चुकून पोलिसांना कळलं की डॅडची खोटी सही मी केली होती, मशीन्स मी बदलली होती, तर मी गेलो.
यू विल बी फिनिश सुचित. ही थ्रेट तुझ्या मनात कायमची राहणार आहे. नाही 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 नाही, मी परत जेलमध्ये जाणार नाही. मागच्या वेळेस डॅडने मला बाहेर तरी काढलं होतं, यावेळेस ते बाहेर सुद्धा काढणार नाहीत मला. एका माणसाचा जीव गेलाय, केस सिरियस आहे. यावेळेस जर जेलमध्ये गेलो ना मी, तर किमान 8 ते 10 वर्ष तिथे सडावं लागेल मला. जेलमध्ये काम करावं लागेल, पोलिसांचा मार खावा लागेल. तू जागा आहेस बेबी अजून? हा, तू झोपली नाहीस अजून? काय करतेस? मी कुठे काय काही नाही, असंच. पण तू असं दचकून का उठलास? काही वाईट स्वप्न पडलं का? सुजित, काय झालंय? टेन्स का दिसतोयस? अगं, आता हिला काय सांगू काय उठलोय ते? काही फरक पडणार आहे का? नाही, दचकून नाही, पटकन उठलो. मला जाणवलं इथे कोणीतरी आहे. तू काय टाइमपास करतेस या वेळेला? किती वाजले बघितलं नाहीस का? तर झोप लवकर. वेळेवर झोपावं आणि वेळेवर उठावं. हा, मग झोपा तू वेळेवर. मी जर आले, माझं एक काम आहे. हा, काम? बरं ठीक आहे, लवकर कर आणि ये लवकर. येते. सॉरी, ह्यापुढे नाही होणार. ठीक आहे, पण तुम्ही आता घरी जा, बराच उशीर झालाय. नाही म्हणे सर, माझं मन नाही लागत त्या घरात. ते घर खायला उठतं, म्हणून मी ते घर सोडून तुमच्या जवळ आलीये. काय? स्वानंदी, बस. स्वानंदी, प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा, इथून पुढचे काही दिवस मी फिजिकली तुमच्या सोबत नसलो तरी माझं 30 वर्षांचं अस्तित्व आहे ना त्या आउट हाऊस मध्ये तुमच्या सोबतीला. स्वानंदी, त्या घरात आसरा देऊन साहेबांनी माझं वेगळं अस्तित्व दिलंय मला. माझ्या अस्तित्वाचं स्वरूप आहे ते आउट हाऊस. स्वानंदी, तुम्हाला कसं सांगू, मला अजूनही चांगलं आठवतं. हेच दिवाळीचे दिवस होते. मी सायकलवरून चाललो होतो, रस्त्यात एक लहान बाळ होतं. मी आजूबाजूला बघितलं, कोणीच नव्हतं. मला असं वाटलं तोही अनाथ आहे, मी त्याला उचलावं, घरी घेऊन यावं. पण मनात विचार आला की मीच आश्रित, मी कुठे त्याला आश्रय देऊ. थोड्या वेळाने एक